हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली आलेला केक हाऊस. तर खूप दिवसातनं मी आता लाँग व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आत्ताच आमची जम्मू काश्मीरची टूर खूप सक्सेस झाली. आम्ही स्वतः प्लॅन करून गेलो होतो जम्मू काश्मीर, श्रीनगर, वाघा बॉर्डर. तर काही फोटो काढले, काही व्हिडिओ काढलेले आहेत. तर इथे आम्ही दल लेकमध्ये बसलेलो आहोत. खूप एन्जॉय केला आणि खर्च किती झाला ते पण मी तुम्हाला शेवटी सांगेल. एक बकेट लिस्टमध्ये तुम्हाला मी लिहून देईल की किती खर्च झाला आम्हाला टोटली. आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये 15 लोक होतो. तर दल लेकमध्ये सगळेजण फॅमिली अशी एन्जॉय करतात. ते आम्ही वैष्णोमातेचं पण दर्शन घेतलं. कटराला गेलतो. तर हा माझ्या नंदेचा मुलगा आहे छोटा आणि सगळी मस्ती चालली होती सगळ्यांची. तर जाताना आम्ही घोड्यावर गेलो आणि घोड्यावर आम्हाला त्यांनी सांगताना सांगितले 1550, पण आम्ही 1250 रुपये केले सगळ्यांनी. जवळजवळ खूप म्हणजे 17,000 खर्च झाला आम्हाला वरती घोड्यावर जाताना. तर हे एक छोटंसं गार्डन आहे काश्मीरमधलं. तर तुलिप गार्डन हे ओपन होणार होतं 19 एप्रिलपासून. तर आम्हाला ते भेटलं नाही बघायला. तर इथे बोटॅनिकल गार्डन पण आहेत आणि दल लेकमध्ये काही मी व्हिडिओ घेतले होते. तर व्हिडिओ हैदर अलीचं एक पिक्चरचं शूटिंग झालं होतं तिथे शूट. तर तो पण आम्हाला दाखवलेला आहे आणि दल लेकमध्येच त्यांचे छोटे छोटे असे दुकानं आहेत. ते स्थायिक झालेले आहेत आणि घरं पण आहेत तिथे. तर इतकं सुंदर वाटत होतं. आम्हाला वातावरण पण एकदम सुंदर मिळालं. -6 -1मध्ये आम्ही म्हणजे बर्फ पण आम्हाला बघायला मिळाला. ऊन पण होतं, थंडी पण होते. त्याच्यामुळे वातावरण पण खूप सुंदर होतं. तर शिकारामध्ये आम्ही बसलेलो आहोत. शिकारामध्ये मी गावा चहा असतो ना, गावा चहा तो मसाला टाईप असतो तो आम्ही पिला. तर इतका सुंदर लागत होता तो. आणि ते केशर पण मिळतात. केशर आम्ही नाही घेतले, पण केशर आम्ही चांगल्या दुकानातून घेतले कारण डुप्लिकेट पण केशर असतात त्याच्यामध्ये. त्यांनी आम्हाला दाखवलं दुधामध्ये केशरची काडी टाकून, पण ती काही पिवळी होत नव्हती. तर आम्ही दुकानातून केशर घेतलेलं आणि इथे माझं फोटोशूट चाललेलं आहे. तर मी काश्मीरला गेलो आहे म्हटलं आपलं फोटोशूट व्हायला पाहिजे आणि काश्मीरी ड्रेस घालायला पाहिजे. तर खूप फोटो काढले. शेवटी फोटो तुम्ही बघू शकता. आणि बोटिंग जवळजवळ म्हणजे ते सांगतात 4,500, पण आपण कमी कर हजारो रुपयेपर्यंतच यायला पाहिजे. आणि नंतर मग आम्ही त्यांनी फिरवताना पण असं करतात की ते तिथे लोक की अर्धा तास, पण आम्हाला नंतर म्हणजे आयडिया होती कारण ह्याच्या आधी आम्ही जाऊन आलेलो होतो. ही माझी दुसरी वेळ होती जम्मू काश्मीरला जायची. तर आम्ही 1-1.5 तास फिरलो. माझी आई, माझी बहीण असे म्हणजे आमची फॅमिली, सासू सासरे, माझी नंदा, आम्ही असे सगळे फॅमिली मिळून गेलो होतो. आणि वर्षातून एक ट्रिप तर आपली व्हायलाच पाहिजे. तर इथे तो गावा चहा म्हणजे छोटे छोटे असे शिपमध्ये त्यांनी असे हॉटेल्स पण सुरू केलेले की चहा विकायचा किंवा मका भाजून द्यायचे. असे बरेच छोटे छोटे काही काही व्यवसाय होते. फोटो काढून द्यायचे शिकारामध्ये. तर एन्जॉय तर भरपूर केलेला आहे आम्ही. आणि नंतर मग दल लेकमधून आम्ही नंतर आल्यानंतर आम्ही बोटॅनिकल गार्डनला गेलो. तुलिप गार्डन बघण्याची खूप इच्छा होती, पण तुलिप फ्लॉवर मी आधी बघितलेले आहेत ते, त्याच्यामुळे एवढं काही म्हणजे हे नाही झालं. पण बाकीचे जे फर्स्ट टाईम आले ते त्यांना इच्छा होती बघायची तुलिप गार्डनला. आणि प्रॉपर जे शॉप असतात तिथून तुम्ही शॉपिंग करू नका. जे कारमध्ये उभे राहतात ते खूप स्वस्त देतात आणि मटेरियल पण चांगलं असतं. तर आपल्याकडे पुण्या भागामध्ये आपल्याकडे गरमी असते जास्त, थंडी पण असते. तर मी येताना फक्त स्टोल आणि स्वेटर आणले, खरेदी केलेली आहे. आणि दुसरं काही जास्त घेतलं नाही कारण मखमली जे मऊ कपडे टॉप वगैरे घेतले तर इथे आपल्याला वापर होणार नाही, त्या हिशोबाने मी घेतले नाही. तर दल लेकनंतर बोटिंग वगैरे झाली आमची छानपैकी. बोटिंगमध्ये बराच वेळ गेला. तिथे म्हणजे लाईन असे थांबलेलेच असतात लोक. आणि कसं तिथे बोटिंग करताना पण विचारतात ते की पहिल्यांदा म्हणजे कसं त्यांनी सांगताना सांगतात 4,500 5,000, पण आम्ही डायरेक्ट त्यांना 1,000 रुपये म्हणलो. 1,000 रुपये नंतर आम्ही जास्त झालो नाही. आता इकडे आम्ही पहलगामला गेलो. एवढा एन्जॉय केला बर्फ उधळण्याचा. माझे व्हिडिओ असे काही मिक्स झालेले आहेत की पहलगामचे, नंतर परत दल लेकचे आलेले आहेत. तर तुम्ही ते समजू शकता कारण की हे व्हिडिओ अपलोड करायचे आणि डाउनलोड करायचे. तर खूप दिवसातनं मी जे जे व्हिडिओ होते ते मी असे सरळ एकसंग टाकत गेलेले आहे. आणि मागे पुढे व्हिडिओ होतील, ते काही बर्फातले व्हिडिओ येतील, परत दल लेकमधले व्हिडिओ येतील. तर गर्दी होती भरपूर आणि पाणी पण इतकं म्हणजे हात घातलं की एवढं थंड पाणी होतं. तेव्हा पण टेम्परेचर 6 होतं
आम्ही दल लेकमध्ये बसलो होतो तेव्हा. आणि नंतर मग मागे जे तुम्हाला दिसते धुकं तो पूर्ण बर्फ आहे. इथे माझे सासू सासरे हाय करतात ते आणि माझे भाच्या. तर असे खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि नंतर इथे मुलं बर्फामध्ये खेळतात आहे. तर आम्ही इथे गुलमर्गला लावलेलो आहोत आणि काही माझ्या नंदा पण असे चालले सगळ्यांचे फोटोशूट करायचं. तर एका फोटोशूटला तिथे 100 रुपये घेतात. तर आम्ही त्याला सांगितलं की तुला 300 रुपयात आमचे 10 ते 12 फोटो काढून दे आम्हाला. तर तिथे थोडं बार्गेनिंग करायला लागते आपल्याला. आणि बर्फ पण बघायला भेटला खूप छान. तर मागे सगळे ट्रीज आहेत, क्रिसमस ट्रीसारखंच आहे बघा, पडली ती. तर शेवटी पाय म्हणजे कसं होतं, हा जवळजवळ 3 फूट हा जरा भुसभुसा बर्फ होता. तर खाली पाय टाकला की पाय खाली जायचा. 3 फूट खाली पाय होता असा. त्याच्यामुळे थोडंसं नंतर आम्हाला इथे माझी आई आणि सासूबाई आमच्या पण एन्जॉय करतात, ते एकदम पडतात ते. तर इथे मी गाणं लावलं होतं. मी गाडीतनं एक शूट केलं होतं आम्ही गुलमर्गला जाताना. तर असं एक शूटिंग हाचा व्हिडिओ पण इंस्टावर आहे. आणि इतका बर्फ होता की परत मला आमच्या म्हणजे जम्मूला आम्ही गेलो होतो मे महिन्यात, तर तेव्हा बर्फ बघायला भेटला नाही. तर मार्च महिन्यापर्यंत बर्फ असतो. तर कोणाला परत पुढच्या वर्षी जायचं असेल तर तुम्ही डिसेंबरमध्ये न जाता जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जावा. तर ट्रिप पण खूप सुंदर होते. तर हा म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे. इकडे पूर्ण सफरचंदाची झाडे आणि रस्ते पण खूप सुंदर झालेले आहेत. नॅशनल लेवलचे रस्ते पण खूप सुंदर झालेले आहेत पहिले. आणि आता वंदे भारतची ट्रेन ही डायरेक्ट दिल्लीवरून ते श्रीनगर पण झालेली आहे. तर तुम्ही ऑप्शनल म्हणून दिल्लीवरून पण तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट श्रीनगरला. तर इथे माझा मुलगा पण रील्स करतो आहे. म्हणजे सगळ्यांना शाहरुख खानची क्रेज ही झाली होती. ते बघा शाहरुख खानसारखा. आता इथे आम्ही एक शूट करत आहोत शाहरुख खानचं. माझे मिस्टर आहेत, हे माझे मिस्टर पण शाहरुख खान, इथून मागून मी येत आहे. तर बर्फात आले तर थोडेसे आपले काहीतरी रोमॅन्टिक व्हिडिओ व्हायला पाहिजे म्हणून काही ना काही आम्ही व्हिडिओ केले. पण तो एवढा काही सक्सेस झाला नाही. पण ठीक आहे, कारण पाय एवढे म्हणजे बर्फ एवढा पडत होता. आणि आमचं प्लॅनिंग नव्हतं वाघा बॉर्डरला जायचं, पण ते पण आम्ही सक्सेस केलं. ते कारण श्रीनगरहून अमृतसरला यायला जवळजवळ 10 ते 12 तास लागतात. मग आम्ही वाघा बॉर्डरला पण गेलो मस्तपैकी. इकडे पाकिस्तानची बॉर्डर आणि इकडे आपली इंडियाची बॉर्डर. तर आपली इंडियाची लोकं जवळजवळ 10 लाख होते, तर तिकडे 100 ते 150 लोकं असतील. इथे सगळे आम्ही हाय बाय करतो आहे सगळ्यांनी. आमच्या छोट्यानी आर्मीचा ड्रेस घातलेला आहे. तर खूप एन्जॉय केला. आमच्या म्हणजे लहान मुलं पण होते आम्ही सगळे. तर इथे सगळ्यांनी एन्जॉय केलेला. हाय हाय करतात ते सगळेजणं. आणि त्यांनी परेड दाखवली आम्हाला इथे वाघा बॉर्डरला. आणि म्हणजे इथे कसं परेड म्हणजे कशी असते की त्यांनी बॉर्डरला शेवटी त्यांनी गेट पण ओपन केलेलं होतं. आणि आम्हाला नंतर काही लेडीज सगळ्या वुमेन्सला डान्स करायला पण बोलवलं होतं आपल्या राष्ट्रगीतावर, म्हणजे भगवद्गीतावर असं. थोडा माझा आवाज बसलेला आहे अजून. आम्हाला 15 दिवस झाले जम्मू काश्मीरहून येऊन, पण तरी पण आवाज थोडा बसला, बरं नाही आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला आन मान शान भारत माता म्हणजे झेंडावंदन. तर एवढा मोठा झेंडा आहे आपला आणि फडकवलेला आहे. तर अमृतसरला तुम्ही जावा वाघा बॉर्डरला. परेड 5 वाजता असते बरोबर. तर त्याच्या आधी तुम्ही पोचा तिथे. आणि खूप छान वाटलं. अमृतसर पण खूप सुंदर आहे बघण्यासारखं. आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. बॉर्डर बघितली. तिथून लाहोर जवळजवळ अमृतसरहून लाहोर 25 किलोमीटर आहे. तर अशा गोष्टी म्हणजे माहिती नसतात, पण खूप छान वाटतं. बाहेर पडायला पाहिजे आपलं. इथून मी जे वाघा बॉर्डरला जातो आपण एंट्री, तिथली एंट्री ही पूर्ण. तर इथे सिक्युरिटी पण खूप होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आर्मी लोकं उभी होतेच. आणि लिहिलं होतं भारत पाकिस्तान सीमा. तर कधी फर्स्ट टाईम गेलो होतो आम्ही वाघा बॉर्डरला. आणि नंतर आम्ही अमृतसरमध्येच याला गेलो होतो सुवर्ण मंदिरला. तर ते पण खूप सुंदर आहे. तिथला जो प्रसाद असतो लंगर म्हणतात तिथे, तर तो पण खूप सुंदर होता प्रसाद. 24 तास चालू असतो. आणि तिथे आपण एका हाताने चपाती मागायची नसते, म्हणजे पोळी एका हाताने घ्यायची नसते. तर दोन्ही हात असे पुढे घेऊन चपाती मागायची असते.
पाणी देतात, सगळं स्वच्छता आहे, व्यवस्थित आहे. जेवण वेस्ट करायचं नाही, जेवढं पाहिजे तेवढंच खायचं. तिथे पंजाबी लोक म्हणजे गर्दी खूप आहे. दर्शन पण खूप होतं छान. ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना ते वेगळी लाईन असते लेडीजची, ते डायरेक्ट पुढे घेऊन जातात ते, आणि दर्शन पण लवकर होतं. आणि जम्मू काश्मीरला येणार असाल तर तुम्ही तुमचे जर मोबाईल मेन म्हणजे पोस्टपेड पाहिजे तुमचे मोबाईलमध्ये, कारण की तिकडे आता आतंकवादी हे त्याच्यामुळे त्यांनी सिम हे आपले तिकडचंच घ्यायला लागतं. जम्मू काश्मीरचं जम्मूची हद्द सुरू होते तेव्हा आपले जे मोबाईल असतात नॉर्मली प्रीपेड वगैरे तर ते चालत नाही. तर तुम्ही जम्मू काश्मीरला आल्यावर तिकडचं तुम्ही 350चं पोस्टपेडचं पण घेऊ शकता कार्ड थोड्या दिवसासाठी, म्हणजे 10 दिवसासाठी काय असं, ते नंतर बंद करू शकता. तर हे पण तुम्हाला एक माहिती खूप उपयोगाची येईल. आणि अमृतसर बघा तुम्ही किती सुंदर दिसते सुवर्ण मंदिर. तर काही शेवटी मी फोटो काढलेले आम्ही, म्हणजे काश्मीरी ड्रेसचे, मग सगळ्यांचे फोटो मी शेवटी ठेवलेले, ते पण तुम्ही बघा. आणि जम्मू काश्मीरची ट्रिप खूप सुंदर झाली. पर हेड आम्हाला खर्च 17,500 झाला. जम्मू झेलमची जी ट्रेन आहे इथून, त्या ट्रेनने आम्ही गेलो. तर ट्रेनचा खर्च 2,000 आहे पर हेड, आणि खूप सुंदर झाली ट्रिप आमची. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओला आपण. तोपर्यंत बाय बाय, आणि सर्वांची काळजी घ्या. थोडी माझी पण तब्येत बरी नाही आहे, तर आवाज तुम्ही समजू शकता माझा. आणि परत एकदा सोनाली गार्डन्स